एबीएन मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। ताज्या बातम्यांसाठी एबीएन मराठी न्यूजला सबस्क्राइब। अनुसूचित जातीचे आरक्षण उपवर्गीकरणासाठी सकल मातंग समाजाचा जन आक्रोश मोर्चा 20 मे रोजी मुंबईत धडकणार। अनुसूचित जातीचे आरक्षण उपवर्गीकरणाच्या मागणीकडे राज्य सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी सकल मातंग समाज महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने काढण्यात येणारा भव्य जन आक्रोश मोर्चा 20 मे रोजी मुंबई येथील आझाद मैदानावर धडकणार आहे। सर्वोच्च न्यायालयाने 1 ऑगस्ट 2024 रोजी देशातील अनुसूचित जाती आणि जमातीच्या आरक्षणाबाबत ऐतिहासिक निर्णय दिला आहे। अनुसूचित जाती जमातीच्या आरक्षणाच्या अंतर्गत राज्य सरकारला उपवर्गीकरण करता येऊ शकतं असं न्यायालयाने या निर्णयात म्हटलं आहे। अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीपैकी सर्व जाती जमातींना नोकऱ्या व शिक्षणातील आरक्षण समन्वयिकपणे मिळावे हा सर्वोच्च न्यायालयातील 7 न्यायमूर्तींच्या खंडपीठाने दिलेल्या निकालाचा मिथितार्थ होता। गेल्या 75 वर्षात महाराष्ट्रात मातंग आणि इतर तत्सम महादलित जातींना आरक्षणाचा लाभ मिळाला नाही। सामाजिक न्यायाची प्रभावीपणे अंमलबजावणी महाराष्ट्र राज्यात होण्यासाठी अनुसूचित जातीचे आरक्षण वर्गीकरणासंदर्भात महायुती सरकारने न्यायमूर्ती अनंत मनोहर बदर यांच्या अध्यक्षतेखालील न्यायिक आयोग 15 ऑक्टोबर 2024 रोजी नेमला आहे। अद्याप या आयोगाने आपला अहवाल सादर केला नाही। या शासन निर्णयामध्ये सुस्पष्टपणे अनुजातीच्या आरक्षणाचे उपवर्गीकरण करणे आणि त्याचे प्रारूप तयार करणे असा उद्देश प्रस्तावनेतच स्पष्ट केला आहे। त्यामुळे या समितीला एम्पिरिकल डाटा प्राप्त करून जातीची सामाजिक आर्थिक परिस्थिती आणि आरक्षणाचा मिळालेला लाभ या आधारे अनुसूचित जातीच्या आरक्षणात अ ब क ड किंवा अ ब क किंवा समितीच्या मताप्रमाणे निश्चित प्रारूप तयार करून अहवाल सादर करणे बंधनकारक आहे। न्यायिक समितीच्या शिफारशीची अंमलबजावणी करून वर्गीकरणाची प्रक्रिया त्वरित राबवण्यासाठी आक्रोश मोर्चाचे सकल मातंग समाज महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आयोजन केले आहे। मुंबई येथे झालेल्या सकल मातंग समाजाच्या महाराष्ट्र राज्य पातळीवरील समन्वयकांच्या बैठकीत जन आक्रोश मोर्चात लाखोच्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन सकल मातंग समाज महाराष्ट्राचे यांच्या वतीने करण्यात आले आहे। या पत्रकार परिषदेत उत्तम प्रकाश खंदारे, माजी राज्यमंत्री सुरेश पाटोळे, समन्वयक सकल मातंग समाज महाराष्ट्र, सुहास शिंदे मातंग समाज अध्यक्ष सोलापूर, महादेव भोसले पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष लहुजी शक्ती सेना, गोविंद कांबळे प्रदेश युवक कार्याध्यक्ष क्रांतिकारी लहुजी शक्ती सेना महाराष्ट्र राज्य, रोहित खिलारे युवा नेते, TS क्षीरसागर, किशोर जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती। अनुसूचित जातीमध्ये जे 13% आरक्षणाला पात्र आहे त्या 59 जाती आहेत आणि या 59 जातीसाठी असलेले हे आरक्षण 1960 सालापासून अद्यापपर्यंत या 59 जातीपर्यंत 57 जातीपर्यंत पोहोचलेलं नाही। 1-2 जातीमध्येच हे आरक्षण डंप झालेलं आहे आणि म्हणून हे आरक्षण 57 जातीपर्यंत उर्वरित उपेक्षित पोहोचावं याच्यासाठी सुप्रीम कोर्टाने 1 ऑगस्ट 2024ला जो निकाल दिला की या आरक्षणाची वर्गवारी करून त्याची अंमलबजावणी करण्याचा निर्णय अधिकार राज्यशासनाला आहे आणि तो करावा। त्या पद्धतीनं आता नवीन निर्माण झालेल्या तेलंगणा राज्याने या ठिकाणी 14 एप्रिलला या आरक्षणाची वर्गवारी करून विधानसभेमध्ये त्याचा ठराव मंजूर केला। तसाच ठराव या ठिकाणी मंजूर करून या आरक्षणाची अंमलबजावणी सुप्रीम कोर्टाच्या निकालाप्रमाणे करावी ही मागणी घेऊन करत असताना या ठिकाणी आमचं साधं म्हणणं आहे, सध्या विधिमंडळाचं अधिवेशन सुरू नाही, परंतु या ठिकाणी राज्य शासनाने मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये ठराव पास करून आता तातडी या विषयाची तातडी असल्याने सुप्रीम कोर्टाच्या निकालाची अंमलबजावणी गरज असल्याने विधिमंडळाचं अधिवेशन चालू नसल्यामुळं शासन हे अध्यादेश काढून राज्यपालाच्या सहीनं हे आरक्षण या ठिकाणी मान्य करीत आहे आणि बदर आयोग जो नेमलेला आहे त्या बदर आयोगाचा अहवाल आल्यानंतर मग त्याची अंमलबजावणी हे शासन करीत आहे। या साध्या पद्धतीचं ती मागणी घेऊन उद्याच्या 20 तारखेला मुंबई आझाद मैदान येथे हा सकल मातंग समाजाचा मोर्चा धडकणार आहे। हा मोर्चा जरी मातंग समाज करत असला, हे महत्त्वाचं आहे, करत असला तरीसुद्धा उपेक्षित 57 जातीचं नेतृत्व या मोर्चाच्या माध्यमातून मातंग समाज करत आहे त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि म्हणून हा मोर्चा अत्यंत महत्त्वाचा आहे। 57 जातीला न्याय मिळवून देणार आहे तो मोर्चा या ठिकाणी आपण महाराष्ट्राच्या जनतेपर्यंत घराघरापर्यंत पोहोचवावा ही